कालच्या लेक्चरला आपण फॉर्मॅट ऑफ कॉस्ट शीट पाहिलेलं होतं. फॉर्मॅट ऑफ कॉस्ट शीट नंतर आपण कोणते आयटम कुठे टाकायचे ते सुद्धा पाहिलं होतं. परंतु हा फॉर्मॅट बघताना म्हणजे डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस तिघांची टोटल केल्यानंतर आपल्याला मिळते प्राइम कॉस्ट. प्राइम कॉस्ट मध्ये आपण ऍड करणार आहोत फॅक्टरी ओव्हरहेड्स, मग आपल्याला मिळेल फॅक्टरी कॉस्ट. त्याच्यामध्ये आपण ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस ऍड करू, लेस करणार आहोत क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. फॅक्टरी कॉस्ट आपल्याला नेट फॅक्टरी कॉस्ट मिळेल. त्याच्यानंतर त्यामध्ये आपण ऍड करतो ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. हे ऍड केल्यानंतर आपल्याला मिळतं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये आपण ऍड करतो ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आणि लेस करतो क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. आपल्याला मिळते कॉस्ट ऑफ गुड सोल्ड किंवा टोटल कॉस्ट आपण याला म्हणतो. या टोटल कॉस्ट मध्ये आपण ऍड करतो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. टोटल कॉस्ट मध्ये आपण प्रॉफिट ऍड करू आणि सगळ्यात शेवटी आपल्याला सेल्स मिळेल किंवा सेलिंग प्राइस मिळेल. परंतु आपण हे बघताना एक पॉइंट बघितला होता, जर आपल्याला प्रॉब्लेम दिलेला असेल आणि त्या प्रॉब्लेम मध्ये जर डायरेक्ट मटेरियल दिलेलं नसेल, प्रॉब्लेम जो आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला डायरेक्ट मटेरियल दिलं नसेल तर वी हॅव टू फाइंड आउट मटेरियल कंझ्युम. मटेरियल कंझ्युम, कंझ्युम म्हणजे काय? वापरणे, वापर करणे. मटेरियल कंझ्युम म्हणजे काय? आपण जे रॉ मटेरियल वस्तू बनवण्यासाठी, प्रोडक्ट तयार करण्यासाठी वापरणार आहोत, वापरलेलं आहे ते मटेरियल कंझ्युम, रॉ मटेरियलचं किती आहे ते काढायचं आहे आपल्याला. किंवा जेव्हा मटेरियल, डायरेक्ट मटेरियल आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं नसेल तर आपण काय शोधणार आहोत? आपण शोधणार आहोत मटेरियल कंझ्युम. मग मटेरियल कंझ्युम कसं काढायचं किंवा शोधायचं? प्रॉब्लेम मध्ये काही आयटम्स दिलेले असतात, त्या आयटम्सच्या आधारावर आपण मटेरियल कंझ्युम त्या ठिकाणी काढू शकतो. तुम्ही या साईडला बघू शकतात. मटेरियल कंझ्युम जर आपल्याला काढायचं असेल तर आपण मटेरियल कंझ्युम काढत असताना आपल्याला सगळ्यात आधी घ्यावं लागेल ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. फॉर एक्झाम्पल, मी जर ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल या ठिकाणी घेत आहे, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल जर मी घेतलं 2000 रुपये, 2000 रुपीज. आता ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल म्हणजे काय? रॉ मटेरियल म्हणजे काय? वस्तू बनवण्यासाठी लागलेला कच्चा माल. तर 2000 रुपयाचा हा माल माझ्याकडे ओपनिंग त्याचा स्टॉक पडलेला आहे, तेवढा माल माझा शिल्लक होता. याच्यामध्ये काय काय ऍड करायचं ते लक्षात ठेवा. प्रॉब्लेम मध्ये हे आयटम खाली वर इकडे तिकडे दिलेले असतात, तुम्हाला ते फाइंड आउट करावे लागतात आणि ते व्यवस्थित लावून त्याची टोटल करावी लागते, ऍड लेस करावे लागतात. सो फर्स्ट ऑफ ऑल ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल तो मी अंदाजाने घेतला 2000. वी हॅव टू ऍड परचेसेस ऑफ रॉ मटेरियल. ओपनिंग बॅलन्स मध्ये आपण परचेसेस जर काही केलेले असतील रॉ मटेरियलचे तर ते ऍड करायचे. सपोज 5000चा मी त्या ठिकाणी रॉ मटेरियल परचेस केलं असेल तर मी ते ऍड करणार. ऍड करायचं का लेस करायचं हे तुम्ही लक्षात ठेवा. काय ऍड केलं मी? ओपनिंग स्टॉक घेतला रॉ मटेरियलचा, त्याच्यामध्ये नंतर मी ऍड केलं आहे परचेस ऑफ रॉ मटेरियल. मग मी 5000चं मटेरियल ऍड केलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही एक्सपेन्सेस ऍड करावे लागतात. कोणते एक्सपेन्सेस असतील? तर कोणते एक्सपेन्सेस आहे? सगळे नाही, जे रिलेटेड आहे रॉ मटेरियलशी. कोणते कोणते असतात? कॅरेज इनवर्ड, फ्रेट, ऑक्ट्राय, इम्पोर्ट ड्युटी, डॉक चार्जेस, प्रायमरी पॅकिंग मटेरियल्स. हे सगळे त्याच्याशी रिलेटेड असलेले किंवा एक किंवा एकापेक्षा जास्त येऊ शकतात, हे सगळे आपण त्याच्यामध्ये ऍड करायचे. समजा कॅरेज इनवर्ड म्हणजे तो माल आणण्यासाठी लागलेलं भाडं असेल, वाहतुकीचं भाडं असेल, कॅरेज इनवर्ड, तर ते 2000 मी टाकते. ऑक्ट्रा इम्पोर्ट ड्युटी, डॉक चार्जेस लागले नाही. प्रायमरी मी पॅकिंग केली आहे 1000 रुपीजची, मी अंदाजाने टाकते आहे. याची टोटल किती झाली? 10000. हे सगळं ऍड करायचं. काय काय ऍड करायचं? ओपनिंग स्टॉक मध्ये परचेसेस ऑफ रॉ मटेरियल अँड एनी एक्सपेन्सेस रिलेटिंग टू दॅट रॉ मटेरियल. वी हॅव टू ऍड परचेसेस अँड एक्सपेन्सेस. आफ्टर दॅट लेस स्क्रॅप व्हॅल्यू, स्क्रॅप व्हॅल्यू रिअलाइज्ड फ्रॉम रॉ मटेरियल. आता स्क्रॅप म्हणजे काय? रॉ मटेरियल जो आहे त्याच्यातलं काही स्क्रॅप माल निघतो, खराब होतो, खराब झालेला माल तो उपयोगात आपण आणत नाही. ते जे स्क्रॅप असेल, ती जी व्हॅल्यू असेल ती आपण लेस करायची. सपोज मी
गृहीत धरते की 1000 चा स्क्रॅप माल होता, मी तो काय करणार, लेस करणार. त्याच्यानंतर पुन्हा लेस काय करायचं आहे, रिटर्न ऑफ रॉ मटेरियल टू स्टोअर्स. म्हणजे रॉ मटेरियल जे आपण आणलं होतं त्याच्यातलं काही उरलेलं असेल किंवा आपल्याला फॉल्टी वाटत असेल किंवा आपल्याला दुसरं हवं असेल तर आपण काय करतो, ते परत करतो, ते रिटर्न करतो, ते पण आपण लेस करायचं. 1000 चा आपण लेस केलंय. लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. एवढं जाऊन जर माझ्याकडे 3000 चा रॉ मटेरियल शिल्लक राहत असेल, क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय, माझ्याकडे शिल्लक असलेला साठा, क्लोजिंग स्टॉक, तो लेस करायचा. किती झाले, पहिले आपण घेतलं ओपनिंग स्टॉक 2000, त्याच्यामध्ये ऍड केले परचेसेस ऑफ रॉ मटेरियल 5000, त्याच्यामध्ये ऍड केले कॅरेज इनवर्ड 2000, त्याच्यामध्ये ऍड केलं प्रायमरी पॅकिंग मटेरियल 1000. याची टोटल झाली 10000. याची टोटल झाली 10000. या 10000 मध्ये आता लेस, स्क्रॅप व्हॅल्यू मी लेस केली 1000, नंतर रिटर्न ऑफ मटेरियल 1000 आणि क्लोजिंग स्टॉक, टोटल आपण 3 + 1 + 1 4000 आपण लेस करूया. 10,000 - 4000 6000. इट इज अवर मटेरियल कन्झ्युम. हे काय झालं आपलं मटेरियल कन्झ्युम. मग आपण जे मटेरियल कन्झ्युम काढलं ते कशासाठी काढलं, ज्या प्रॉब्लेम मध्ये डायरेक्ट मटेरियल दिलं नसेल अशा प्रॉब्लेम मध्ये आपल्याला मटेरियल कन्झ्युम शोधावं लागतं. आणि मटेरियल कन्झ्युम कुठे लिहायचं, डायरेक्ट मटेरियल ज्या ठिकाणी घेतो प्राइम कॉस्ट मध्ये त्या ठिकाणी आपण डायरेक्ट मटेरियलच्या ऐवजी मटेरियल कन्झ्युम लिहायचं. आता 6000 फाइंड आउट केले, मी इथे लिहिलं असतं 6000. सो मटेरियल कन्झ्युम केव्हा काढायचं, जेव्हा डायरेक्ट मटेरियल दिलं नसेल तेव्हा आपल्याला मटेरियल कन्झ्युम काढायचं आहे. मटेरियल कन्झ्युम कसं काढायचं, फर्स्ट ऑफ ऑल टेक ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. सगळ्यात आधी मी ओपनिंग स्टॉक घेणार. तदनंतर मी काय घेणार, मी घेणार त्याच्यामध्ये ऍड करणार, मी ऍड करणार परचेसेस ऑफ रॉ मटेरियल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी ऍड करणार एक्सपेन्सेस लाईक कॅरेज इनवर्ड, फ्रेट, ऑक्ट्राय, इम्पोर्ट ड्युटी, डॉक चार्जेस. हे सगळे मालाशी संबंधित आहे. प्रायमरी पॅकिंग मटेरियल, हे सगळे एक्सपेन्सेस पण मी ऍड करणार. दोनच गोष्टी ऍड करायच्या, परचेसेस आणि एक्सपेन्सेस. लेस काय काय करायचं, स्क्रॅप व्हॅल्यू लेस करायची, तदनंतर रिटर्न्स असतील काही रॉ मटेरियलचे तर ते लेस करायचे आणि क्लोजिंग स्टॉक लेस करायचा. हे झाल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट फिगर त्याची मिळते. ही आपली आहे मटेरियल कन्झ्युमची फिगर. ठीक आहे, तर हे झालं हाऊ टू कॅल्क्युलेट मटेरियल कन्झ्युम. मटेरियल कन्झ्युम जे कुठे येतं, ते येतं प्राइम कॉस्टला. हा आपला एक पार्ट कालचा राहिलेला होता, तो आपण कंप्लीट केला. त्यानंतर आपण बघूयात सिंपल एक प्रॉब्लेम आज घेणार आहोत आपण. सगळ्यात आधी तो प्रॉब्लेम आपण वाचूयात, त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आपण करूया. हा आपला प्रॉब्लेम इथे दिलेला आहे बघा, मी वाचते, सगळ्यांनी लक्ष ठेवायचं. याच्यानंतर नोट्स काढायचे. तुम्हाला हा प्रॉब्लेम मी टाकणार पण आहे ग्रुपला. कॅल्क्युलेट प्राइम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड टोटल कॉस्ट अँड प्रॉफिट. काय काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, प्राइम कॉस्ट पण काढायची आहे, फॅक्टरी कॉस्ट पण काढायची आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढायचे, टोटल कॉस्ट काढायची आणि प्रॉफिट काढायचंय. मग सगळ्यात आधी त्यांनी काय काय इन्फॉर्मेशन दिली आहे बघा. डायरेक्ट मटेरियल दिले 1 लाख, डायरेक्ट वेजेस दिले 35,000, डायरेक्ट एक्सपेन्सेस दिले 10,000, फॅक्टरी ओव्हरहेड्स दिले 15,000, ऑफिस ओव्हरहेड्स दिले 10,000, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स दिले 5,000 आणि सेल्स दिले 2 लाख. याच्या आधारावर आपल्याला काय तयार करायचंय, कॉस्ट शीट मध्ये प्राइम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, टोटल कॉस्ट अँड प्रॉफिट. मग आपण कॉस्ट शीट बनवूया. कॉस्ट शीट कसं बनवलं जातं, दिस इज द फॉर्मॅट फॉर कॉस्ट शीट. फर्स्ट कॉलम फॉर पर्टिक्युलर, सेकंड वन फॉर टोटल कॉस्ट अँड थर्ड वन फॉर कॉस्ट पर युनिट. जर तुम्ही प्रॉब्लेम मध्ये पाहिलं असाल तर तिथे कॉस्ट ऑफ युनिट, पर युनिट असं काही इन्फॉर्मेशन दिलेली नाही. म्हणून आपण काय करणार, टोटल कॉस्ट मध्ये सगळी इन्फॉर्मेशन त्याची लिहिणार आहोत. कॉस्ट पर युनिट त्यांनी आपल्याला दिलं पण नाहीये आणि विचारलेलं पण नाही. मग सगळ्यात आधी कॉस्ट शीट आपण जे काल शिकलो ते जर तुमच्या लक्षात असेल तर सगळ्यात आधी आपण काय घेतो, या सगळ्या प्रॉब्लेम मधून सगळ्यात आधी आपण घेतो डायरेक्ट मटेरियल.
त्याच्यामध्ये ऍड करतो डायरेक्ट वेजेस, त्यात ऍड करतो डायरेक्ट एक्सपेन्सेस. ह्या तिघांची टोटल जी असते ती असते प्राइम कॉस्ट. ती काय असते? प्राइम कॉस्ट. मग आपण करू, सगळ्यात आधी घेऊयात 1,35,000 and 10,000. डायरेक्ट मटेरियल त्यांनी डायरेक्टली दिलेला आहे. डायरेक्ट मटेरियल किती दिले? 1 लाख. डायरेक्ट लेबर मला वाटतं 35,000 दिलेत. आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. आता इथे डायरेक्ट मटेरियल दिलंय म्हणून आपण मटेरियल कंझ्युम काढलं नाही. जर दिलं नसतं तर आपण मटेरियल कंझ्युम शोधलं असतं. हे दिले 10,000. बरोबर आहे का? अमाऊंट बरोबर आहे. डायरेक्ट मटेरियल 1 लाख, डायरेक्ट वेजेस, वेजेस दिले, लेबर म्हणजेच वेजेस 35,000, डायरेक्ट एक्सपेन्सेस 10,000. त्याची टोटल आपण करायची आहे. त्याची टोटल आपली होते 1 लाख. इथे 1,000 झालं माझ्याकडनं. 1,45,000. हे जे 1,45,000 आहे ते काय आहे? आपली पहिली ए पार्ट. मी काल पण तुम्हाला म्हटलं होतं, पहिला पार्ट आहे ए पार्ट, तो आहे आपला प्राइम कॉस्ट. तो आहे आपला पार्ट प्राइम कॉस्ट. मी थोडं तुम्हाला दिसण्यासाठी त्याला बोल्ड करते. पहिला पार्ट आपण शोधला प्राइम कॉस्ट. प्राइम कॉस्ट मध्ये काय ऍड करतो? काल मी तुम्हाला सांगितलं होतं की ही सगळी माहिती तुम्हाला लक्षात आली पाहिजे. प्राइम कॉस्ट मध्ये आपण ऍड करतो फॅक्टरी ओव्हरहेड्स. आता फॅक्टरी ओव्हरहेड्स मध्ये वेगवेगळे आयटम्स येतात, परंतु प्रॉब्लेम मध्ये जर आपल्याला आयटम्स दिलेले नाहीयेत तर आपल्याला ते टाकण्याची गरज नाही. त्यांनी डायरेक्ट दिले बघा, फॅक्टरी ओव्हरहेड्स ₹15,000. मग काय करायचं? ऍड फॅक्टरी ओव्हरहेड्स 15,000 आपण ऍड करणार आहोत. किती टोटल झाली? 145 प्लस 15,000 1,60,000. ही आपला बी पार्ट झाला. बी पार्ट याला काय म्हणतात? याची टोटल झाल्यानंतर आपल्याला मिळते फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट 1,16,000. सॉरी 1,60,000. फॅक्टरी कॉस्ट मध्ये आपण ऍड करतो ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. आता ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स प्रॉब्लेम मध्ये दिलेत का? दिलेत. ऑफिस ओव्हरहेड्स दिलेत, म्हणजेच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह त्याच्यामध्येच येतात. ऑफिस ओव्हरहेड्स पुन्हा दिले 10,000. आपण काय करणार? ते ऍड करणार ना. 10,000 आधीचे 1,60,000, आताचे 10,000 इज इक्वल टू 1,70,000. दिस इज सी पार्ट. त्याला काय म्हटलं जातं? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. त्याला म्हटलं जातं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आता कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये आपण काय ऍड करतो? सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स आहेत का प्रॉब्लेम मध्ये? आपण चेक करूया. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स दिलेत 5,000. मग आपण ते टाकायचे. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स 5,000. किती झाले टोटल? 1,75,000. हे काय झालं माझं? टोटल कॉस्ट डी पार्ट. डी पार्ट टोटल कॉस्ट म्हणजे ही जी कोणती वस्तू असेल ती बनवण्यासाठी एकंदरीत लागलेला खर्च किती आहे? हा आहे 1,75,000. 1,75,000. आणि शेवटची इन्फॉर्मेशन त्यांनी दिली आहे सेल्स. सेल्स आहे 2 लाख. सेल्स कुठे असतो? सेल्स असतो आपला लास्ट पॉइंट ना. सेल्स. पण सेल्स कशी तयार होते? जी आपली टोटल कॉस्ट असेल त्याच्यामध्ये काय ऍड होतो? ऍड होतो प्रॉफिट. आणि मग जी किंमत येईल ती असते सेल्स. सेल्स आपल्याला प्रॉब्लेम मध्ये त्यांनी दिले 2 लाख. मग सेल्सच्या पुढे मी लिहिते 2 लाख. जर माझी सेल्स 2 लाख आहे, 2 लाख रुपये जर सेल्स आहे आणि
टोटल कॉस्ट जर 1,75,000 आहे, 1,75,000 आहे, तर प्रॉफिट किती? सेलिंग प्राइस कशी तयार होते? सेलिंग प्राइस इज इक्वल टू टोटल कॉस्ट मायनस प्रॉफिट, है ना की नाही? सेलिंग प्राइस इज इक्वल टू टोटल कॉस्ट प्लस प्रॉफिट. ऍड करतो ना आपण, लेस नाही करत, ऍड करतो. मग जर माझी सेलिंग प्राइस 2 लाख आहे आणि आलेला खर्च 1,75,000 आहे, तर माझा प्रॉफिट किती होईल? 2 लाख मायनस 1,75,000 इज इक्वल टू 25,000. इट इज अवर प्रॉफिट. हा प्रॉफिट अमाऊंट आहे. त्यांनी जे जे विचारलं ते कॅल्क्युलेट केलं का आपण? प्राइम कॉस्ट कॅल्क्युलेट केली, फॅक्टरी कॉस्ट कॅल्क्युलेट केली, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॅल्क्युलेट केलंय, टोटल कॉस्ट आपण कॅल्क्युलेट केली आणि सेल्स त्यांनी दिलं होतं, आपण कॅल्क्युलेट केलाय प्रॉफिट. बरोबर? हा झाला तुमचा प्रॉब्लेम, या ठिकाणी संपलाय. पण 12 मार्क्स साठी एवढा प्रॉब्लेम येईल असं वाटतं का तुम्हाला? इतका इझी प्रॉब्लेम ते देणार नाहीत. हे फक्त तुम्हाला फॉर्मॅट समजण्यासाठी त्यांनी हा दिलेला प्रॉब्लेम आहे. आपल्याला डायरेक्ट मटेरियल नसेल तर डायरेक्ट मटेरियल कंझ्युम शोधावं लागेल. फॅक्टरी ओव्हरहेड्स मध्ये बरेचसे एक्सपेन्सेस येतात. फ्युएल, पॉवर, लाइटिंग चार्जेस, वेजेस असतील, ल्युब्रिकंट्स असतील, बरेचसे असतात. ड्रॉइंग ऑफिस सॅलरी असेल, ते आपल्याला या ठिकाणी टाकावं लागतं. ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्सला ऑफिसचे रिलेटेड सगळे एक्सपेन्सेस आपल्याला सॉर्टिंग करून टाकावं लागेल. मॅनेजर सॅलरी, ऑडिट फीज असेल, किंवा आपण म्हणू लाइटिंग असेल, टेलिफोन चार्जेस असतील, बिल्डिंग डेप्रिसिएशन असेल, फर्निचरचं डेप्रिसिएशन असेल, ते आपण इथे टाकणार आहोत. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनला सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन साठी लागलेला खर्च, जसं की डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस असतील, सेल्समन सॅलरी असेल, ऍडव्हर्टाइजमेंट असेल, फ्री सॅम्पलिंग असेल, बरेचसे एक्सपेन्सेस या ठिकाणी आपण टाकतो. या सगळ्यांची टोटल म्हणजे एकूण आलेला खर्च आणि त्याच्यामध्ये ऍड केला जातो प्रॉफिट. बऱ्याचदा लॉस जर असेल, लॉस दिलाच जात नाही, तर लॉस असेल तर तो लेस केला जातो आणि मग फायनली आपल्याला सेल्स त्या ठिकाणी मिळते. पुढच्या लेक्चर मध्ये आपण मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी बघणार आहोत.